Hello friends, welcome to my exams point of view channel. Today we are going to start our poem 2.3 The Twins. ट्विन्स म्हणजे जुळे आणि जो नॅरेटर आहे तो या जुळ्यांमधला एक आहे. ही एक ह्युमरस पोयम आहे. ह्युमरस म्हणजे विनोदी आणि ट्विन्स असल्यामुळे नॅरेटरच्या आयुष्यात काय काय गमती जमती घडल्या ते त्याने या पोयममध्ये सांगितलेलं आहे. सो लेट्स स्टार्ट. द फर्स्ट स्टांजा. In form and feature, face and limb, I grew so like my brother that folks got taking me for him and each for one another. It puzzled all our kith and kin. It reached a fearful pitch, for one of us was born a twin, yet not a soul knew which. की पोएट सांगतो आहे की आम्ही ट्विन्स असल्यामुळे मी माझ्या भावासारखाच वाढलेला आहे आणि फॉर्म अँड फीचर म्हणजे स्ट्रक्चर अँड ॲपिअरन्स की आम्ही दिसायला आमची शरीर रचना चेहरेपट्टी किंवा चेहरा आणि शरीर अवयव तर हे सगळं आमचं सारखं आहे. मी अगदी माझ्या भावासारखा वाढलो आणि त्याच्यामुळं फोक्स म्हणजे पीपल लोक आम्हाला तो समजायचे आणि त्याला मी समजायचे आणि त्याच्यामुळं हे जे आहे हा जो गोंधळ आहे हा किथ अँड किन म्हणजे रिलेटिव्स नातेवाईक की नातेवाईकांमध्ये पण हा खूप गोंधळ होता. पझल्ड म्हणजे कन्फ्युज्ड आणि हा गोंधळ हा फिअरफुल पिच बनला की मर्यादेपलीकडे हा गोंधळ होता कारण की आम्ही ट्विन्स म्हणून जन्माला आलेलो होतो आणि कोणालाही कळत नव्हतं की कोण कोणता आहे. सोल म्हणजे पर्सन इथे व्यक्ती की कुठल्याही व्यक्तीला कळत नव्हतं की कोण कोणता आहे. सेकंड स्टांजा बघू आपण. One day, to make the matter worse, before our names were fixed, as we were being washed by nurse, we got completely mixed. And thus you see by fate's decree, or rather nurse whim, my brother John got christened me and I got christened him. आता त्याच्या आयुष्यात काय काय गमती जमती घडल्या ते या पोएटने इथं सांगितलेलं आहे. नॅरेटर म्हणतो की एक दिवस खूप मॅटर वर्स झालं की फार वाईट घडलं की मग काय वाईट घडलं. त्या दिवशी त्यांच्या नामकरणाचा कार्यक्रम होता, बारशाचा कार्यक्रम होता आणि नर्सने त्यांना आंघोळ घालून आणली. वॉश्ड बाय नर्स म्हणजे नर्सने आंघोळ घालून आणली आणि आंघोळ घातल्यानंतर ते कम्प्लिटली मिक्स झाले आणि मग त्याच्यासाठी तो काय म्हणतो की हे फेट्स डिक्री. फेट म्हणजे नशीब आणि डिक्री म्हणजे ऑर्डर, नशिबाची ऑर्डर म्हणा किंवा निर्णय किंवा नर्स विम की नर्सचा लहरीपणा म्हणा किंवा नर्सची चूक म्हणा तिच्यामुळं आम्ही कम्प्लिटली मिक्स झालो आणि मग आमचे नावं पण बदलून गेले. जे माझं नाव ठेवायचं होतं जॉन ठेवायचं होतं ते माझ्या भावाचं नाव ठेवलं गेलं आणि त्याला जे ठेवायचं होतं ते माझं ठेवलं गेलं की अशा पद्धतीने तो म्हणतो की एक दिवस हे मॅटर खूप वर्स झालं. नंतर थर्ड स्टांजा. दिस फेटल लाइकनेस इव्हन डॉग्ड माय फुटस्टेप्स व्हेन ॲट स्कूल अँड आय वॉज ऑलवेज गेटिंग फ्लॉग्ड फॉर जॉन टर्न आउट अ फूल. आय पुट धिस क्वेश्चन फ्रुटलेसली टू एव्हरी वन आय न्यू. व्हॉट वूड यू डू इफ यू वर मी टू प्रूव्ह दॅट यू वर यू. मग हा जो लाईकनेस आहे सारखेपणा आहे दोघांचा तो त्याला फेटल म्हणतो. डिझास्टर की वाईट खूप वाईट होता तो कारण की हा जो लाईकनेस आहे आणि आमची शाळेतसुद्धा पाठ सोडली नाही. डॉग्ड म्हणजे कंटिन्यू टू फॉलो की शाळेतसुद्धा आमचं पाठलाग केलं यांनी की जेव्हा आम्ही शाळेत होतो आणि जॉन खोड्या काढायचा आणि मार मात्र नॅरेटर खायचा. फ्लॉग्ड म्हणजे बिटन अप मार खाणे आणि मग त्याला फार राग यायचा आणि तो म्हणतो की मी प्रत्येकाला माझ्या ओळखीचे जे आहे त्या प्रत्येकाला हा प्रश्न विचारला आणि फ्रुटलेसली म्हणजे निष्फळपणे की मला माहीत होतं त्यांच्याकडे उत्तर नाही आहे की तरी पण मी विचारलं की जर तुम्ही माझ्या जागी असता, इफ यू वर मी, जर तुम्ही माझ्या जागी असता आणि तुम्हाला हे सिद्ध करायचं असतं की तुम्ही आहात तर तुम्ही काय केलं असतं. नाउ फोर्थ स्टांजा. Our close resemblance turned the tide of my domestic life, for somehow my intended bride became my brother's wife. In fact, year after year, the same absurd mistakes went on, and when I died, the neighbors came and buried brother John. मग हा जो क्लोज रिझेम्बलन्स की सारखेपणा होता दोघांमधला टर्न द टाईड इन माय डोमेस्टिक लाईफ म्हणजे घरगुती आयुष्यात सुद्धा खूप बदल झाले. चेंज द सिच्युएशन. टर्न टाईड म्हणजे चेंज द सिच्युएशन
की मग काय झालं घरगुती आयुष्यामध्ये, तर तो नॅरेटर म्हणतो की माझी जी इंटेंडेड ब्राईड होतं की जिच्याशी कवीचं लग्न होणार होतं ती मात्र कोणाची बायको बनली, त्याच्या भावाची. की लग्नाच्या वेळेस लोकांनी त्याच्या भावालाच उभं केलं आणि त्याची जी इंटेंडेड ब्राईड होती ती त्याच्या ब्रदरची वाईफ बनली. आणि अशा प्रकारे इयर आफ्टर इयर, वर्षानुवर्ष अशा ॲब्सर्ड मिस्टेक्स घडत गेल्या, विचित्र चुका या घडत गेल्या. आणि शेवटी तर हाईट बघा काय म्हणतो आहे नॅरेटर की जेव्हा मी मेलो, जेव्हा आय डाईड, मी वारलो, तेव्हा नेबर्स आले आणि त्यांनी मात्र माझ्या भावालाच पुरलं. तर दिस इज ऑल अबाउट द पोएम अँड द पोएट ऑफ दिस पोएम इज हेनरी सॅम्ब्रुक लेक. नाऊ वी विल सी रायमिंग वर्ड्स अँड रायमिंग स्कीम. तर रायमिंग वर्ड्स बघण्यासाठी प्रत्येक ओळीचा शेवटचा शब्द मी इथं लिहिलेला आहे. पहिल्या ओळीचा शेवटचा शब्द आहे लिम, त्याच्यानंतर ब्रदर, हिम, अनदर, कीन, पीच, ट्विन आणि विच. रायमिंग वर्ड्स लिहिण्यासाठी फक्त आपल्याला ओळीतले शेवटचे शब्दच बघायचे आहेत. मग राईम करणारे शब्द इथं कुठले आहेत, तर लिम, हिम, ब्रदर, अनदर, कीन, ट्विन, पीच आणि विच. इथे मी ते सगळे शब्द लिहिलेले आहेत. तर हे त्याचे रायमिंग पेअर्स आहेत पहिल्या स्टांजाचे. त्याच्यानंतर सेकंड स्टांजामध्ये वर्स, नर्स, फिक्स्ड, मिक्स्ड, डिक्री, मी. आता हे रायमिंग पेअर नाही आहे, डिक्री आणि मी हे एकमेकांशी राईम करत नाही. आणि त्याच्यानंतर विम आणि हिम. म्हणून सेकंड स्टांजा म्हणजे 3च रायमिंग पेअर्स आहेत, वर्स, नर्स, फिक्स्ड, मिक्स्ड आणि विम, मी. विम, हिम. त्याच्यानंतर थर्ड स्टांजा डॉग्ड, फ्लॉग्ड, स्कूल, फूल, फ्रुटलेसली, मी. हे पण राईम करत नाही एकमेकांशी. आणि न्यू, यू. तर मग या थर्ड स्टांजामध्ये पण 3च रायमिंग पेअर्स आहेत, डॉग, फ्लॉग्ड, स्कूल, फूल आणि न्यू, यू. त्याच्यानंतर फोर्थ स्टांजा टाईड, ब्राईड, लाईफ, वाईफ, सेम, केम आणि ऑन, जॉन. तर हे याचे रायमिंग पेअर्स आहेत. तर पहिल्या आणि चौथ्या स्टांजामध्ये 4 रायमिंग पेअर्स आहे आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या स्टांजामध्ये 3 रायमिंग पेअर्स आहेत. आता आपण याची राईम स्कीम बघूया. राईम स्कीम बघण्यासाठी आपल्याला पहिल्या याच्यासाठी पण आपल्याला रायमिंग वर्ड्स लागतात. तर पहिल्या शब्द जो आहे लिम त्याला आपण देणार आहोत ए. आणि लिमशी राईम करणारा शब्द आहे हिम, म्हणून त्याला सुद्धा आपण देणार आहोत ए. त्याच्यानंतर ब्रदरला बी आणि अनदरला बी. याच्याशी दुसरे शब्द या स्टांजामध्ये राईम करणारे नाही आहेत. मग त्याच्यानंतर कीनला सी आणि म्हणून ट्विनला सुद्धा सी आणि पीचला डी आणि विचला डी. आणि म्हणून पहिल्या स्टांजाची राईम स्कीम आहे ए बी, ए बी, सी डी, सी डी. सेकंड स्टांजा आपण बघूया. पहिल्या वर्सला आपण ए दिलं, त्याच्यानंतर नर्सला सुद्धा ए, फिक्स्ड बी, मिक्स्ड बी. आता डिक्री आणि मी हे काही राईम करणारे शब्द नाही, म्हणून आपण डिक्रीला देणार आहोत सी. व्हीमला डी. आता व्हीम आणि हिम हे राईम करणारे पेअर्स आहेत, म्हणून याला पण आपण व्हीमला पण आपण देणार आहोत डी आणि मीला आपण देणार आहोत ई. आणि म्हणून दुसऱ्या स्टांजाची राईम स्कीम आहे ए बी, ए बी, सी डी, ई डी. तर पहिल्या आणि चौथ्या स्टांजाची राईम स्कीम सारखी आहे आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या स्टांजाची राईम स्कीम सारखी आहे. ॲप्रिसिएशनला लिहिताना फक्त पहिल्या स्टांजाची राईम स्कीम लिहिली तरी चालते. तर मला असं वाटतं की तुम्हाला रायमिंग वर्ड्स आणि रायमिंग स्कीम कळाली. नाऊ वी विल सी सम ॲक्टिव्हिटीज. सो द फर्स्ट क्वेश्चन इज रिरायटिंग द मिस्टेक्स इन द स्पीकर्स लाईफ इन देअर प्रॉपर ऑर्डर. की जो स्पीकर आहे त्याच्या आयुष्यातले मिस्टेक्स त्यांनी या पोएममध्ये सांगितलेले आहेत. ट्विन्स असल्यामुळे काय काय मिस्टेक्स घडलेले आहेत तर ते आपल्याला व्यवस्थित ऑर्डरमध्ये लावायचे आहे. ऑर्डरमध्ये लावायचे म्हणजे आधी घडलेली पहिले, नंतर घडलेली नंतर. तर या तुम्हाला अशा सगळ्या मिक्स करून दिलेल्या आहेत, त्या तुम्हाला ऑर्डरमध्ये लावायच्या आहे. सो यू कॅन पॉज द व्हिडिओ अँड अरेंज दीज मिस्टेक्स इन ऑर्डर. नाउ सी द आन्सर. फर्स्ट, no one in the family could distinguish between the twin babies.
Second, at the naming ceremony, wrong names were given to the two twin brothers. Third, he got beaten up often at school. Fourth, the speaker desperately asked for guidance. Fifth, the speaker's bride became his brother's wife. And sixth, even in death, the twins were not spared during burial. Now, the second question, put out 4 situations in the lives of the twins which are too absurd and senseless to believe. की असे 4 सिच्युएशन्स सांगायचे आहे की ज्या खूप विचित्र आहेत आणि विश्वास ठेवण्यासारख्या नाही. यू कॅन पॉज द व्हिडिओ अँड राईट द आन्सर. नाउ सी द आन्सर. द फर्स्ट, नॅरेटर गॉट हिज ब्रदर्स नेम अँड हिज ब्रदर गॉट नॅरेटर्स नेम. की अगदी ॲब्सर्ड आहे ही मिस्टेक की तो म्हणतो की माझं नाव माझ्या भावाला दिलं गेलं आणि भावाचं नाव मला दिलं गेलं. की ह्या विश्वास न बसणाऱ्या या गोष्टी आहेत. सेकंड, व्हेन हिज ब्रदर टर्न आउट अ फूल द नॅरेटर वॉज बिटन अप. थर्ड, नॅरेटर्स इंटेंडेड ब्राईड बिकेम हिज ब्रदर्स वाईफ. अँड फोर्थ, when the narrator died, the neighbors came and buried his brother John. These are the senseless things which are not, we cannot believe on these things. Question number 3, complete the web diagram. Poet uses the humor too. पोएटने ह्या कवितेमध्ये विनोदी कविता आहे ही, आणि मग का बरं त्याने ह्या विनोद केलेला आहे तर त्याची कारणं दिलेली आहेत. क्रिएट लाफ्टर, की हसण्यासाठी लोकांना. एंटरटेन रीडर्स, वाचकांचं मनोरंजन करण्यासाठी. क्रिएट गुड मूड, लोकांचं चांगला मूड बनण्यासाठी. रिड्यूस बोर्डम, की बोर्डम म्हणजे बोर होणे, तर हे होऊ नये लोकांनी म्हणून. टू क्रिएट ह्युमर, विनोद निर्माण करण्यासाठी. आणि मेक रीडर्स हॅपी, वाचकांना आनंदी करण्यासाठी. चौथा, राईट एनी 2 लाईन्स फ्रॉम द पोएम दॅट यू फाइंड मोस्ट ह्युमरस. मोस्ट ह्युमरस म्हणजे काय, अगदी जास्त विनोदी असलेल्या 2 लाईन्स तुम्हाला या कवितेतले सांगायच्या आहेत, तुमच्या दृष्टीने विनोदी असलेल्या. तर आन्सर, फॉर सम हाऊ माय इंटेंडेड ब्राईड बिकेम माय ब्रदर्स वाईफ. अँड सेकंड, अँड व्हेन आय डायड द नेबर्स केम अँड बरीड ब्रदर जॉन. तर this is all about this poem, The Twins. In the next video, we will see figures of speech and appreciation of the poem. I thought you have understood all the poems and activities. So don't forget to like, share and subscribe my channel.